तुमचं म्हणणं आहे काय मला पैसे येतात राहत नाही. मी येतात असं का म्हणाले, कारण बुध महादशा चालू आहे आणि धनस्थान तुमचं ऑपरेट आहे. आणि बुध महादशा कधी चालू झाली, कधीपासून पैसे येत आहे? बुध 2012 ला चालू झाला. 2012 ते 2029 पर्यंत बुध महादशा आहे. आता बुध काय आहे, बुधाचा जो राशी ज्या आहेत ते दोन आहेत, दशम स्थान आणि लग्नेश. लग्नेश म्हणजे तुम्ही स्वतः विचार करता पैशाचा नेहमी. तुमच्याकडे जास्तीत जास्त एकच विचार आहे की बुध जो लग्नेश विचार करतो पैशाचा आणि दशमाचा. दशम काम, तुमचे दोनच ध्येय आहे, काम आणि पैसे. बरोबर आहे. बुध कोणाच्या राशीत बसलाय? शुक्राच्या राशीत बसलाय. तो धनस्थानात बसलाय. तो पैसे देतोय तुम्हाला, पण तो पैसे देतोय पण तो रेग्युलर देतोय का? रेग्युलर नाही देतोय, कारण त्याच्या बरोबर हर्षल बसलाय. हर्षल अचानक देतो. कधी आले तर अचानक येतात आणि नाही आले तर काहीच नाही. कारण इथे हर्षल जर नसता, नुसता बुध असता तर तुम्हाला पैसे रेग्युलर आले असते. कारण समजलं. आणि आता दुसरा जो विषय आहे की लग्नाचा, दुसरा प्रश्न होता तुमचा लग्नाचा. तर लग्नाचे योग लागले. वयाचा काही विषय नसतो. लहान मुलांचे पण योग लागतात, मोठ्या माणसांची पण लागतात, म्हाताऱ्यांची पण लागतात. पण कसे लागतात? कारण त्या ग्रह जेव्हा ऑपरेट होतात तेव्हा ते योग लागतात. तर लग्नाचे पण योग तुमचे ऑपरेट आहेत. ठीक आहे. तुम्ही देवदर्शन वगैरे करता का? करताना जाताना देवधर्माला जाताना. देवधर्माला का जाता? कारण याचं जे हे स्थान आहे ऑपरेट आहे आणि हे पण आहे. तर लांब लांबचे पण तुम्ही देवस्थान करत आहे. ठीक आहे. आणि बाहेर वगैरे जायचं असेल तर तुम्हाला पटकन पैसे मिळतात, आहे ना. कोणाला बोलला तर पैसे तुम्हाला पटकन मिळणार. म्हणजे मौज मजा मस्ती फिरण्यासाठी पैसा तुम्हाला कुठूनही उपलब्ध होतो. कारण तो ग्रह तिथे ऑपरेट आहे म्हणून मिळतंय, नाही तर ते मिळालं नसतं. हे बरोबर आहे. ह्याच्यात अजून तुम्हाला काही रेमेडी आहेत त्या करूया, मग तुम्हाला चांगल्या टाईपचे पैसे यायला सुरुवात होईल. हो, सांगेल. अजून दुसरे काही प्रश्न असेल तर सांगा. आहे पटला पैसा